महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज नागपूर येथे विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत महायुतीवरील विश्वास पुन्हा व्यक्त केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे पुढील सर्व निवडणुका महायुतीतूनच लढल्या पाहिजेत असे म्हणत ते म्हणाले, माझ्यासारखा कार्यकर्ता आनंदी आणि समाधानी आहे। आजच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले, आजचा मुहूर्त आहे। कोकणाच्या उपेक्षेवर राणेंचा सवाल, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात चर्चेत कोकणाचा उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। राणे म्हणाले, शेतकऱ्यांची चर्चा आज होणार आहे, पण कोकण त्यामध्ये कुठे आहे हा मुद्दा मी सभागृहात मांडणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरून तीव्र टीका, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था ही सर्वात गंभीर समस्या असल्याचे राणेंनी स्पष्ट केले। ते म्हणाले की हे काम NHAI ने तातडीने पूर्ण करावे। महामार्गाच्या कामात दिरंगाई आणि निकृष्ट दर्जा आढळून आलेल्या काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे केली आहे। शेतकरी चर्चेत कोकणाला स्थान मिळाले पाहिजे। मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे। निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्ट करावेत। चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगत होतो। मला कळतंय हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर। पण अनेक ठिकाणी कुठेतरी अजूनही वेगळं काही धुसफूस चालू असल्याची देखील चर्चा आहे। अनेक ठिकाणी ती जी राजकीय गणित आहे ती बसणार नाहीत नवी मुंबईत प्रामुख्याने सांगायचं झालं। बघा, तुम्ही आता ठरवू नका, नेते ठरवू दे। नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं। ही आता फक्त चर्चा आहे। चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते सोडवतील ना हा विषय। हे जे काही कोडं असेल, तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी, तर ते नेते बसून ठरवतील। उद्धव ठाकरे आज येणार आहे आणि सहभागी होणार आहे। व्हेरी गुड, मुहूर्त आजचा मुहूर्त आहे। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या आमदार असल्यावर यावंच लागणार, पण आपण 7चे 7 दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना। आपल्यावर जबाबदारी आहे। MLC हे वरचा हाऊस आहे, सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात, तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे? त्या हाऊसमधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून, सन्माननीय उद्धवजी तिकडे 7चे 7 दिवस किंवा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे। त्यांच्यावर जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे, ते मेहरबानी नाही। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा ही 193 होणार आहे। 293 अन्वे जवळपास 31,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये। अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे। याबाबत सत्ताधारी तर आहेतच, मात्र विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत। बघा, आजचा जो 293चा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यांनीच मांडलेला आहे, बरोबर। म्हणून जे 31,000 कोटीचं पॅकेज आहे, आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे। कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे। आणि ते लवकर, आता KYC सुरू आहे, जसं कोकणाचं मी सांगू शकतो, KYC हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल, लवकरात लवकर मिळावी, आमचेही तेच प्रयत्न आहेत। पण KYCच्या नावाखाली वेळ काढूपणा चाललाय नाही हो। शेतकऱ्यांचा बोनस हा मुद्दा प्रलंबित आहे। काय धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस हा मुद्दा प्रलंबित आहे। बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू या विषयाचा। सर, 2 दिवसापूर्वी कोकणातील रस्त्यांबाबत तुम्ही सभागृहात बोलला होता, मात्र मुंबई गोवा महामार्ग आहे, गेल्या अनेक वर्ष लोकांना प्रतीक्षा आहे त्याबाबत। बघा, मुंबई गोवा महामार्ग हा NHAI कडे विषय आहे। स्टेट PWD फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे। आता एकच मला वाटतं काहीतरी 70-80 किलोमीटरचा पॅच राहिलाय। सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे, अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून। आणि जो काही पॅच शिल्लक राहिला आहे तो NHAI करायचा आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी करायचा आहे। PWD राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं, निधी देण्याचं काम स्टेट PWD करत नाही। NHAI जे काही पेंडिंग बिल आहेत ती द्यावी,
ते लवकरात लवकर ते पूर्ण होणार. पण सर तुम्हाला वाटतं की म्हणजे अनेकदा अधिकाऱ्यांना सांगून देखील तीच परिस्थिती कायम उद्भवते, यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे? 100% त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदार हे ब्लॅकलिस्टच केले पाहिजे, काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे, नाहीतर हे काही सुधारणार नाही. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.